शंभूराजांच्या मृत्यूनंतर मराठे एकाच वर्षात म्हणजे 1690ला संताजी धनाजी यांच्या बरोबर मुघलांची अशी लांडगेतोड करत होते की त्यामुळे औरंगजेब अतिशय त्रस्त झाला होता। असे 1690 सालचे संताजी धनाजी यांचे पराक्रम आपण व्हिडिओमध्ये पाहूयात। साताराच्या पूर्वेस 10-12 मैलांवर असणाऱ्या खटाव परिसरातील वर्धनगड किल्ल्याच्या पायथ्याशी मराठ्यांची एक फौज छावणी करून होती। मराठ्यांच्या विजयापाठीमागून विजयांच्या वार्तेमुळे खटाव परिसरातील मोगल ठाणेदारांना मराठ्यांची इतकी धास्ती वाटू लागली की वर्धनगडच्या पायथ्याशी असलेल्या या फौजेच्या निव्वळ अस्तित्वाने त्यांनी आपापली ठाणी टाकून पळ काढला। त्यात प्रामुख्याने खटावचा ठाणेदार सिद्दी हिलाल खान होता। सिद्दी हिलाल खान आपले ठाणे टाकून पळत गेल्याचे समजताच मराठ्यांनी पुढे होऊन ते ठाणे काबीज केले आणि ते पूर्णपणे लुटून घेतले। ठाण्याची तटबंदीही त्यांनी पाडून टाकली। तेवढ्यात त्यांना बातमी लागली की मोगल सरदार मर्मत खान खटावासाठी कुमक घेऊन औंधपर्यंत आला आहे। तेव्हा मराठ्यांनी त्याची वाट न पाहता त्याचा समाचार घेण्यासाठी खटावहून कूच केली। पण मोकळ्या मैदानात मराठ्यांशी सामना देण्याचे टाळून खान दुसऱ्याच मार्गाने खटावकडे आला आणि ठाण्याची डागडुजी करून बंदोबस्ताने राहू लागला। तेव्हा मराठे पुन्हा खटावकडे आले व त्यांनी ठाण्यास वेढा दिला। सतत 12 दिवस मराठे खटावाबाहेर ठाण मांडून होते। ठाण्याबाहेर पडून त्यांना हुसकावून लावण्याचे धाडस खानास होत नव्हते। नंतर मराठी वेढा उठून दुसरीकडे निघून गेले। खटाव परिसरात मराठी फौजांचा जोर होता आणि मोगलांची प्रतिष्ठा संपली होती। म्हणून ही प्रतिष्ठा पुन्हा मिळवण्यासाठी व मराठ्यांना धडा शिकवण्यासाठी बादशाहाने रणमस्त खान हा आपला नामांकित सरदार खटावकडे पाठवला। रणमस्त खान खटावात आल्यावर त्याने त्या ठाण्याच्या ठाणेदारीसाठी योग्य व लायक व्यक्तीचा शोध घ्यावयास सुरुवात केली। पण मराठी फौजांची धास्ती इतकी मोठी होती की खटावची ठाणेदारी स्वीकारण्यास कोणी पुढे आला नाही। ठाण्याची मजबूती करीत खान तेथे 12 दिवस राहिला आणि लवकरच बादशाही हुकुमाप्रमाणे तो मसूरकडे रवाना झाला। खान मसूरकडे निघून जाताच मराठे वर्धनगडावरून खाली उतरले आणि त्यांनी खटावच्या परिसरात जाळपोळ आणि लुटालूट करावयास सुरुवात केली। असे सुमारे 20 दिवस चालले होते। परिणामी खटावचा परिसर पूर्णपणे ओसाड व निर्मनुष्य बनला। अशा परिस्थितीत खटावचा ठाणेदार म्हणून बादशाहाने मामूर खानास आपणाकडून पाठविले। मामूर खानाने खटावास येऊन ठाण्याची तटबंदी दुरुस्त केली व मोठ्या बंदोबस्ताने तो तिथे राहू लागला। पण एकट्या मामूर खानाच्या हातून खटाव परिसरातील मराठ्यांची आक्रमणे थोपवण्याचे काम होणार नव्हते। म्हणून दरम्यानच्या काळात बादशाहाने लुब्तुल्ला खान या पराक्रमी सरदारास खटावकडे रवाना केले होते। पण खान आपल्या सैन्यासह खटावच्या प्रदेशाकडे येत असता मार्गातच मसवडच्या डोंगराळ भागात त्या संताजी धनाजी व सटवाजी डपळे यांच्या नेतृत्वाखालील फौजेने गाठले। ही फौज मसवड जवळच्या शंभू महादेवाच्या डोंगरात लपून बसली होती। खान जवळ येताच त्याच्यावर तिने हल्ला केला। दिवसभर मराठे मोगलांवर हल्ले चढवित होते। शेवटी सायंकाळी ते निघून गेले। मराठ्यांच्या हल्ल्यांना तोंड देत लुब्तुल्ला खान खटावच्या परिसरात पोहोचला। खटावच्या बाहेर छावणी देऊन त्याने खटावांची ठाणेदारी मोगली लष्करातील नारो राघो या शूर मराठ्यास सांगितले। तसेच खानाने परिसरातील लोकांना बोलावून त्यांना मोगलांकडून संरक्षणाची हमी दिली। लोकांनी परांगणता न होता आपापल्या ठिकाणी वस्ती करून राहावे असे त्यांनी सांगितले। पण याचा फारसा परिणाम झाला नाही। मोगली अंमलाखाली संरक्षणाची हमी देणारा खान स्वतःच मराठ्यांच्या कचाट्यात सापडला आणि आपले व आपल्या लष्कराचे संरक्षण करता करता त्याची त्रेधा उडाली। ते दिवस पावसाळ्याचे होते। पाऊस असा पडत होता की मोगली छावणीभोवती तटबंदी उभारण्यास अगर खंदक खणण्यासही संधी नव्हती। शत्रू म्हणजे संताजी धनाजींच्या फौजा आसपास वावरत होते। साताराच्या पायथ्याशी संताजी छावणी करून होते। त्यांनी खानाच्या छावणीवर तो आलेल्या रात्री छापा टाकण्याची योजना आखली होती। त्याप्रमाणे ते आपल्या सैन्यासह खानाच्या छावणीवर चालून आले। रात्रीचा 3रा प्रहर असल्याने सर्व मोगल सैनिक झोपेत गर्क होते। छाप्याच्या आरड्याओरड्याने ते अचानक जागे होऊन कसेबसे लढण्यास तयार झाले। एक प्रहर मराठ्यांनी मोगली छावणीत धुमाकूळ घातला आणि अनेकांना ठार केले। शेवटी माघार घेऊन ते वर्धनगडच्या आश्रयास निघून गेले। या लढाईचे हुबेहूब वर्णन स्वतः लुब्तुल्ला खानाने बादशास लिहिलेल्या पत्रात केले आहे। ते मुळात वाचण्यासारखे आहे। खान म्हणतो, शत्रूचा मोड करून ठाणी कायम करण्याची आपण आज्ञा केली होती। आपला निरोप घेऊन मी निघालो। 15 मजला प्रवास करून शव्वाल महिन्याच्या 9 तारखेस मी खटाव गावात मुक्काम केला। आमच्या जासुदांनी बातमी आणली की संताजी हा 10-12 हजार स्वार आणि अगणित पायदळ अशा सैन्यासहित साताराच्या पायथ्याशी आहे। पाऊस सारखा पडत होता।
आमच्या फौजीला तळ देऊन मोर्चे कायम करण्यास वेळ मिळाला नाही. संताजीने हे संधी साधली. रात्रीच्या शेवट प्रहरी आमचे सैन्य गाफील असताना त्याने आमच्यावर हल्ला केला. शत्रू सैन्याच्या आरड्याओरड्यामुळे आमचे सैन्य खडबडून जागे झाले. पण जागे होऊन तयार होण्यास वेळ लागणारच. अशाही परिस्थितीत आमचे सैनिक घाबरले नाहीत. त्यांनी घोड्यांवर खोगेरी चढवल्या आणि शस्त्रे धारण करून ते तयार झाले. माझा मुलगा मोहम्मद खलील हा मराठ्यांच्या धाडसी आक्रमणामुळे मुळीच डगमगला नाही. त्याने आपल्या चौकीच्या बंदुकीची आणि शागिर्दपेक्षा यांना गोळा केले आणि तो मराठ्यांच्या समोर गेला. त्यावेळी पाऊस पडत होता. ऐन पावसात मोहम्मद खलील याने शत्रूवर बाणांचा व गोळ्यांचा वर्षाव करून मराठी छावणीच्या बाजारात आणि बोळात घुसले होते त्यांना हुसकावून लावले. तोपर्यंत आमचे सरदार मामूर खान व खुदावंत खान आणि इतर हे तयार होऊन धावले. ते घोड्यावर स्वार होऊन आणि शस्त्रांनी सुसज्ज होऊन मैदानात ठाण मांडून राहिले. उभय सैन्यातील लढाई निकाराला येऊ लागली. याच सुमारास मी आपल्या पथकासहित माझ्या सैन्यात जाऊन मिळालो. माझा मुलगा खलील, मामूर खान आणि इतर सरदार यांना मी पुढे चालून जाण्याची आज्ञा केली. तो संताजी आपल्या सैन्यासहित आमच्या सैन्यावर घसरला. त्यावेळी हाणामारी आणि वीरांच्या आरोळ्या यामुळे कल्पांतांचा भास झाला. आमचे वीर शौर्याने लढत होते. त्यांनी शत्रू सैनिकांपैकी अनेकांना संहार केला. पण त्याची तमा न बाळगता मराठे पुन्हा पुन्हा चालून येत. हे युद्ध एका प्रहारापर्यंत निकराने चालले होते. त्यानंतर मराठे मागे हटले. माझा मुलगा मोहम्मद खलील आणि इतर सरदार यांनी वर्धनगडच्या पायथ्यापर्यंत मराठ्यांचा पाठलाग केला. संताजीने वर्धनगडचा आश्रय घेतला. त्याचे अनेक सैनिक डोंगर दऱ्यातून पांगले. आमचे सैनिकही छावणीत परत आले. आमच्या सैन्यातील 67 माणसे ठार झाली आणि 100 माणसे जखमी झाली. मसवड व खटाव यांच्या परिसरातील दोन्ही लढाया म्हणजे गनिमी युद्धाचाच प्रकार होता. शत्रू बेसावत असता त्यास अचानक गाठून हल्ला करणे व त्याचे शक्य तितके नुकसान करून पुन्हा लगेच माघार घेऊन निसटणे ही गनिमी युद्धाची नीती येथे स्पष्ट पाहावयास मिळते. मराठ्यांच्या डावपेचात्मक माघारीस मोगल अनेक वेळा त्यांचा पराजय आणि आपला विजय समजत असत. लुत्फुल्ला खानाने बादशास लिहिलेली ही पत्रे वाचताना मनात साहजिक असा प्रश्न उभा राहतो की अशा प्रकारची पत्रे आमच्या संताजी धनाजींनी छत्रपती राजाराम महाराज किंवा रामचंद्रपंत अमात्य यांना लिहिली असतील काय? बहुधा ती त्यांनी लिहिली नसावीत. कारण अशा प्रकारचे पत्रलेखन अथवा इतिहास लेखन करण्याची परंपरा मोगलांच्या बाजूकडे निश्चितच होती. पण मराठ्यांकडे ती फारच अपवादात्मक आढळते.